डायरेक्टर यांनी सुद्धा व्यासपीठाला. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे नवनियुक्त आमदार डॉक्टर राजू पोद्दार यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नागपूर क्षेत्रातून विधान परिषद सदस्य MLC मधून निवडून आल्याबद्दल या सत्कार सोहळ्यात त्यांचा जोरदार स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरणसिंग ठाकूर उपस्थित होते. चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते डॉक्टर राजू पोद्दार यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नागपूर जिल्हा महामंत्री दिनेश ठाकरे हे उपस्थित होते. तसेच समीर उमप आणि माजी नगराध्यक्षा वैशाली ठाकूर यांच्यासह क्षेत्रातील इतर अनेक पदाधिकारी आणि राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. पाहूया या सत्कार सोहळ्याची काही खास दृश्य. कॅमेरामन मनोजसह स्पीड न्यूज TV इंडिया. सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व सहकाऱ्यांचे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, आज ज्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार, हा सत्कार कसा, त्या दिवशी मी डॉक्टर साहेबांना अधिवेशनात असतानाच फोन केला, म्हटलं तुमचा दौरा आहे, त्या दिवशी आम्हाला इथं तुम्ही नगरपालिका क्षेत्राचे जरी आमदार झाले, परंतु जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मी गेल्या 20 वर्षापासून 30 वर्षापासून पाहतो, तो काळागाळातला ग्रामीण मधला, शहर मधला, त्याची भेट आपली व्हायला पाहिजे म्हणून एक कार्यक्रम घेऊ. साहेब म्हणे नक्कीच. सभापती साहेबांनी सांगितलं की निश्चितच आपण त्यांचा नागरिक सत्कार आपण घेऊ. 2 दिवसाच्या आयोजनावर आलेली ही सगळी मंडळी, अनेक लोकांना, जयस्वालजीचे मला 3 फोन आले की आमचा सत्कार मंडळाचा घेऊन या. सगळ्याचे सत्कार डॉक्टर साहेब स्वीकारणार. त्यांनी सांगितलं काही समायोजित 2-3 जे भाषण आहे हे झाल्यानंतर आपण जे आत होते ना, कारण की आजकाल कोणी कोणासाठी वेळ काढायला तयार नाही. आताच कठाणे सरांनी सांगितलं की म्हणजे उनके मिलते जिनके पंखों में जान होती, आणि हे असे पंखात जान असणारे लोक या डॉक्टर साहेबांबद्दल या जिल्ह्यातल्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला मला त्यांचं एक उदाहरण आठवतं. दीपक रावते, मी होतो, प्ले डॉक्टर BN साहेब होते, हेमंत गावडकर वगैरे सगळे. आम्ही रस्ता रोको ठेवला होता. मला वाटते कृष्णरावजी चव्हाण तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर साहेब सर रस्ता रोको ठेवला आणि आम्ही रस्त्याच्या बाजून होतो. डॉक्टर साहेब कळमेशून गाडी घेऊन आले. एकाचा रस्ता रोको अडवा म्हणजे 12 वाजताच्या मे महिन्यात त्या बस स्टँडवर 1.5 घंटा कसं तपा लागते, कसं उठा लागते, हे सगळं आपल्याला त्यांनी शिकवलं. आणि तेव्हापासून त्या पक्षाची हे झाली. माननीय चरणभाऊच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचाही प्रत्येक कार्यकर्त्याच्या तळागाळातल्या विश्वासाने ते आमदार आपल्या भागातले झाले. आज मगानी समीरजीने सांगितलं की अतिशय या विधानसभेमध्ये आज आमच्या APMC साठी तर हा सुवर्ण काळ आहे की महाराष्ट्रातलं एक सभापती व्यक्तिमत्व आमदार झालं, पणांचे संचालक ते आहे. आणि मी त्या दिवशी जसं आपल्याला आरोग्यमंत्री म्हटलं, उद्या चालून भविष्यातले सहकार पणांचे राज्यमंत्री सुद्धा आमचे भाऊ होतील, कारण की त्यांचा एवढा दांडगा अभ्यास आणि अनुभव त्या सभागृहात त्या दिवशी त्यांनी मांडला. आज या महाराष्ट्रात बोलणारे या 2 लोकांचे भाषण का झाले, कारण की यांना त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव माहिती. आता मला त्या डायलिसिस सेंटर बद्दल वगैरे डॉक्टर साहेब काही समजत नाही, पण तुम्ही जेव्हा मांडलं, माझी बहीण आहे डॉक्टर, ते म्हणजे याला म्हणते म्हणजे भाषण नाही, आमदार लोक काही असे लोक विधान परिषदेत गेले पाहिजे. म्हटलं तेच आता भाजपनं ठरवलं का आता विद्वान गरज आहे तिथं. आणि परंतु तळागाळाचे प्रश्न मांडणारी ही मंडळी त्या ठिकाणी गेली. मी काही खूप आज इथं भाषण देणार नाही. सगळी म्हणजे आदरणीय बनसोड साहेबांपासून दीपकराव, उपेश भाऊ, आमचे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष, आणि डॉक्टर साहेबांच्या निवडणुकीमध्ये जर हिरेनं खांद्याला खांदा लावून आम्ही त्या दिवशी जेव्हा आमचा याचा कार्यक्रम होता 2 दिवसाचा, पूर्ण जिल्ह्यातलं मनोहर भाऊच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा, प्रत्येक मंडळवाईज प्रशिक्षण झालं. डॉक्टर साहेब म्हणजे फोनच नाही मिळाला, दिनेश फोनच नाही मिळाला, पोस्ट लोक टाकून राहिले, वरून फालतू मीडिया कव्हरेज देऊन राहिला. म्हटलं पोस्ट न त्या टाकल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं. मग आम्ही एक मीटिंग घेतली, सगळ्यांनी, चरणभाऊ वगैरे सगळे होते. आता म्हटलं आता आपण काहीतरी केलं पाहिजे. परंतु मला आनंद झाला का भारतीय जनता पक्षाला डॉक्टर साहेबांच्या, जसं कटारे सरांनी सांगितलं की आम्हाला त्याच वेळेस वाटे MLCची, त्यानंतर मग व्यास साहेब झाले तेव्हाही वाटे, मधात वाटे, परंतु झालं, आपण आज आमदार झाला. आणि जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, समीरजींनी आणि कठारे सरांनी, काही 18 महिने तुमच्यासाठी काही नाही, कारण की प्रत्येक इतका म्हणजे आमदार झाल्याबरोबर 3 विधानसभेचा दौरा करणं प्रत्येक
प्रत्येक नगरपालिकेचा आढावा घेणं, त्या कार्यकर्त्याच्या समस्या जाणून घेणं, शेवट कार्यकर्त्यांना आणि त्या लोकांना काय हवंय. त्यांनी आज प्रत्येक ठिकाणी आढाव्यात एकच सांगितलं, मला ते 1 लाख 2 लाख आमदार फंड मागू नका. या नगरपालिकेसाठी जे काही महत्वाचं काम असेल, जे मोठं असेल, जे आमदार महोदयांच्या खांद्याला खांदा लावून मी तुमच्या या विधानसभेत करून दाखवू शकते. कारण की माझी ताकद देवेंद्रजी असतील, या महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, पवार वहिनी असतील, या सगळ्यांवर डॉक्टर पोतदार त्या ठिकाणी वळण्या काटोल मतदारसंघासाठी प्रत्येक नगरपालिकेला असं भरीव काम उभं करून दाखवील. निश्चितच डॉक्टर साहेब पुढच्याही वेळेस पक्षही आणि सगळी मंडळी आपला विचार करेल. आज या एपीएमसीच्या माध्यमातून आदरणीय मारुतरावजी बोरकर साहेबांचा सत्कार आहे, वैशालीताई आहे, जोशीताई आहे, आमच्या निलिमा वहिनी आहे, चंदूभाऊ चिखले, आमचे उपसभापती झळकेजी आहे, आमचे दोन्ही अध्यक्ष मनोज भाऊ, त्याच्यानंतर चापले साहेब, मंडळाचे अध्यक्ष शामरावजी बाले, भुतुडा साहेब, अयुबभाई, संदीप भाऊ, समीरजी, तिकडून जर आता चालू केलं महाजनजी, जितू भाऊ, सरत न म्हणे नाव नाही, संचलन देऊ म्हटलं. ते म्हणजे मी संचलन करत नाही, आमदार साहेब आले का ते आपलं चालू करते म्हणजे महासंचलन थांबून मी म्हटलं आता तुम्हाला आज प्रस्तावनाने मोठं भाषण करायचं. परंतु अतिशय सुंदर डॉक्टर साहेबांबद्दल जर आज कोणी बोललं असेल तर मान्य कडांसर, किशोर भाऊ, आमचे दिगंबररावजी धवड, नितीन भाऊ, आमचे प्रफुल्ल भाऊ, हेमंतरावजी जिचकार, सगळी बसलेली मंडळी, खालचे सगळे संचालक, नगरसेविका मंडळी, मंडळाचे अध्यक्ष. आजचा हा सत्कार छोटेखानी जरी असला तरी या माध्यमातून जे ऊब आज आपण त्यांना दिली, शेवट कार्यकर्त्याचा मान आणि सन्मान आहे त्याच्या कार्यावर कामावर. काय लागत असते राजकारणात, कोणाला पैसे पाणी नाही लागत असते. या कार्यकर्त्याचं प्रेम, पक्षाची ताकद जी उभी आपण केली, तळागाळाचा माणूस उभा केला, त्याचं हे प्रेम डॉक्टर साहेब आपण जोडलेलं आहे. निश्चितच जीवनामध्ये या सगळ्यांची भरीव ऊर्जा आपल्या पाठी राहील आणि आपलं ऊर्जावान व्यक्तिमत्व आम्हाला असंच सदोदित त्या हसऱ्या चेहऱ्यानं सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुठा आवडूचा माणूस जसा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर एखाद्या मुर्द्याला जाग येतो. कुठली प्रचंड सभा असो, डॉक्टर साहेबांचं भाषण चालू झाल्याबरोबर त्या सभेत जाणार असं व्यक्तिमत्व उद्या महाराष्ट्रातल्या राजकारणात या द्वितीय अशा पताकावर जाईल. इतकीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रयतेचा दादा छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन. मंचकावर उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड आपल्या शीर्षस्थ नेतृत्वाने केली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये या ठिकाणी निवडून जाऊन विधान परिषदेमध्ये आपली चुनक त्या ठिकाणी त्यांनी दाखवली असे डॉक्टर पोतदार साहेब. मंचकावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहरराव कुंभारेजी, उकेजी चव्हाण, दीपकजी केने, रिपब्लिकचे नेते भीमरावजी बनसोड साहेब, दिनेशजी ठाकरे, मनोज भाऊ कोरडे, सन्माननीय बारी साहेब. अमरावतीले पैदा झाले होते ते अनुसूचित जातीचे म्हणजे स्वतःले ते देवीदासजी कठाणे. डॉक्टर साहेब हे देवीदास कठाणे नावाचं पात्र जे आहे, डॉक्टर साहेब देवीदास कठाणे नावाचं जे पात्र आहे हे या समीर उमपच्या शाळेमध्ये होतं आणि या शाळेतून उचलून मी जिल्हा परिषदमध्ये पाठवलं. तिथं जाऊन बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा त्यांनी त्या ठिकाणी उभी केली आणि त्यानंतर नगर परिषदेमध्ये आणलं. तिथं त्याला 5 वर्ष सभापती केलं, पण एकही शाळेत नाही गेलं. 5 वर्ष शाळा गाजवली, सभागृहात गाजवत होते, भाषणामध्ये गाजवत होते, पण शाळेमध्ये गेले. मास्तर ओळखत होते कधीतरी ह्या आवाज आमच्यापर्यंत येईल, पण 5 वर्ष काही शाळेत दिसले नाही. पण शिक्षणामध्ये लक्ष देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आज डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. हा छोटेखानी सत्कार आहे, हा सत्कार पारिवारिक सत्कार या ठिकाणी आहे आणि डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे, हे एकमेव कार्यकर्ते आहेत की त्या ठिकाणी आपल्या दवाखान्याचं काम त्या ठिकाणी अल्पशा वेळेमध्ये पूर्ण करायचं आणि आलेल्या पेशंटला त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी इलाज करायचा आणि त्याच्यानंतर दिवसभर आणि रात्र कितीही हो तेव्हापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं. गेली 25-30 वर्ष या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये
जर सलग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन फिरणारा कार्यकर्ता असेल तर ते डॉक्टर पोद्दार म्हणून आहे. आणि म्हणून आज आपल्या शिवसेना नेतृत्वाने त्यांना त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये पाठवलेलं आहे. आपल्या योग्यतेची चुणक त्यांनी त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये जी दाखवलेली आहे, तर एक चांगला अभ्यासू आणि पक्षाच्या प्रति तळमळ असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांनी ही छाप त्या ठिकाणी सोडलेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री आपले आहेत लाडले मुख्यमंत्री, त्यांच्या माध्यमातून असो, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असो चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून जिथे जिथे जबाबदारी मिळेल तिथे तिथे काम त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जबाबदारीनं केलेलं आहे. आणि म्हणून एक ऊर्जावान नेतृत्व आपल्याला डॉक्टरच्या रूपाने या ठिकाणी मिळालेलं आहे. हे दवाखान्यामध्येही चिकित्सा करतात बरोबर, आणि कार्यकर्त्याचा काय त्रास आहे हेही ओळखण्याचं गमक त्यांना त्या ठिकाणी आपल्या विद्वत्तेने दिलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा बाकीच्या वेगळ्या म्हणजे जिल्ह्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता एक चांगलं नेतृत्व डॉक्टर साहेबांच्या रूपानं आपल्याला मिळालेलं आहे. निश्चित मी त्यांच्याकडून अपेक्षा करेल की या काही ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपला शेतकरी सुखी होण्याकरता काय करता येईल, आपला बेरोजगाराच्या हाताला काम कसं आपल्याला देता येईल, हे आपल्याजवळ 2 यक्ष प्रश्न ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि जिल्ह्यामध्ये बाकीच्या तालुक्यांमध्ये बाकीच्या जागी उद्योगाचं क्षेत्र त्या ठिकाणी आहे डॉक्टर साहेब, परंतु काटोल निर्वाचन क्षेत्रामध्ये त्याची उणीव त्या ठिकाणी आहे. ड्रायझोनमुळे पाणी खालतं गेलेलं आहे, शेतकरी त्या ठिकाणी परेशान आहे. आता पेरलेला आहे तर निघंक नाही तर जाईल त्या ठिकाणी, अशा प्रकारचा चिंता शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी आहे. परंतु मला सांगण्याकरता या ठिकाणी आनंद होतो की शेतकरी किती अडचणीमध्ये आला तरी त्याला त्या काढण्याचं काम त्या ठिकाणी हे सरकार त्याच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण झाली. मागच्या वर्षी 35,000 कोटी रुपये तिजोरीतून काढले आणि सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवण्याचं काम केलं. आज शेतकरी अडचणीमध्ये होता, त्याच्या खात्यावर पैसे टाकले पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये जाहीर केली. आणि आज आपण पाहतो आहे कधी होतो ना भविष्य अशा प्रकारची त्या ठिकाणी शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची योजना त्या ठिकाणी केली. मध्यंतरी त्या ठिकाणी 19 मध्ये 50,000 रुपयाचं जे लोक त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी कर्ज परत करत होते त्यांना त्या ठिकाणी डावललं होतं. परंतु या वर्षी सुद्धा सगळ्या आमदारांना आम्ही घेऊन गेलो, मुख्यमंत्री साहेबांसमोर निवेदन दिलं आणि 35 आमदारांनी ज्या ठिकाणी निवेदन दिलं त्याच वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं मी थोडासा आर्थिक शिस्तबद्ध राहणारा माणूस आहे, परंतु मी भावनाचा आधार करणाराही माणूस त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ते निवेदन स्वीकारून त्यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलं की 19 मध्ये राहिलेले जे 50,000 वाले आहेत त्यांनाही 2 लाखाची कर्जमाफी देण्याची घोषणा त्या ठिकाणी केली. अशा प्रकारचा महाराष्ट्राला आता पाहायला आपण देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी 2047 ची तयारी केलेली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्या जागी त्या ठिकाणी 4 देशामध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी चिंता करत होते सगळे देश, परंतु भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारची टंचाई जाऊ गेली नाही आणि कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी वाढ होणार नाही अशा प्रकारची काळजी घेणारा पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे. आपल्या राज्याला समोर नेण्याचा एक ध्येय समोर ठेवून आपले फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करत आहेत, सगळ्या क्षेत्राला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. शेतकऱ्याच्या मुलाला शेतामध्ये जाता यावं बापासोबत म्हणून पांढर रस्त्याची योजना या ठिकाणी आणली, त्याचा कायदा केला आणि या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी 10,000 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी सरकारच्या तिजोरीमधून शेतकरी पांढर रस्त्याकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेब झाले, पहिले ऊर्जा मंत्री होते तर त्यांनी वेगळी छाप सोडली आणि महसूल मंत्री झाल्यावर अनेक निर्णय त्यांनी त्या ठिकाणी तुकडेबंदी असो किंवा बाकीचे जितके काही निर्णय घेतलेले आहेत ते महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी विचारही केला नव्हता अशा प्रकारचे निर्णय आपल्या पालकमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे हे सगळी मंडळी त्या ठिकाणी आपल्याला या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मदत करणार आहे. डॉक्टर साहेब तुम्हाला माझी विशेष विनंती या ठिकाणी राहणार आहे
या निर्वाचन क्षेत्राचा 25 वर्षाचा बॅकलॉग आहे. त्यामध्ये माझ्या भागातला शेतकरी त्याला 2 वेळचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून नळगंगा जलगंगा योजनेचा पाणी या ठिकाणी 21,000 हेक्टरमध्ये त्या ठिकाणी मिळण्याकरता त्याचा सर्वे झालेला आहे आणि ते पाणी त्या ठिकाणी नरखेड भागाला मिळेल. त्याच पद्धतीनं आपल्या कनान बॅरेजचं पाणी 1700 कोटी रुपयाचं आता जटांजलीच्या त्या ठिकाणी एक मोठा प्रकल्प त्या ठिकाणी उभारून त्या कनान बॅरेजचं पाणी त्याच्यामध्ये टाकून ते ग्रॅव्हिटीनं त्या ठिकाणी निर्वाचन क्षेत्राच्या येलवा सर्कल, बेलोना सर्कल आणि सावरगाव सर्कल या 3 सर्कलमध्ये हे पाणी येणार आहे आणि माझ्या भागातला त्या ठिकाणी शेतकरी सुखी होणार आहे. म्हणून हे प्रकल्प लवकर त्या ठिकाणी आता 1700 कोटीचा प्रकल्प शासनाकडे गेलेला आहे. लवकर त्याला मंजुरी मिळेल. या सगळ्या कार्यामध्ये आपला हातभार त्या ठिकाणी लागावा अशा प्रकारची माझी विनंती राहणार आहे. हे शहर चांगले झाले पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, बेरोजगाराच्या हाताला काम मिळण्याकरता मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती आणि त्यांनी रिलायन्सचा प्रकल्प या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्याकरता 77 कोटी रुपयाचे रस्ते आणि केबल आणि लाईटिंगची व्यवस्था करण्याकरता सुद्धा टेंडर आता झालेला आहे. लवकरच ते काम त्या ठिकाणी होईल आणि या 6 महिन्याच्या आत लवकरच त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन होऊन रिलायन्सचे जे मालक आहेत त्यांनी सांगितलं अंबानीने की मी या ठिकाणाहून आतापर्यंत रिलायन्सच्या माध्यमातून आम्ही सगळं जगाच्या पाठीवर आमचा उद्योग करत होतो, परंतु अंबानी परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याचा माल त्याच्यावर प्रक्रिया करून सगळ्या जगाच्या पाठीवर आम्ही पाठवण्याचं काम अंबानीजी माझ्या वडिलांच्या नावाने त्या ठिकाणी पाठवणार आणि म्हणून या प्रकल्पाला 5,000 कोटी पूर्व मर्यादित न ठेवता त्याला 50,000 कोटी पर्यंत नेण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार अशा प्रकारचं त्यांनी माननीय गडकरी साहेबांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी आहे या क्षेत्राला आता सुगीचे दिवस येण्याकरता सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, मग ते नगर परिषदेचे असो, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे असो, सगळ्या क्षेत्रामध्ये लोकांना कशा पद्धतीचा आनंद मिळेल, शासनाच्या केंद्राच्या योजना असो, राज्याच्या योजना असो, त्या शेवटच्या माणसापर्यंत कशा जातील याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करण्याची गरज आहे. पुढे आपल्या समोर 2 निवडणुका आहेत. पदवीधर संघाची निवडणूक आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहे. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणाहून गडकरी साहेबांनी नेतृत्व केलं होतं, ज्या ठिकाणाहून आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी गंगाधररावजी फडणवीस साहेबांनी नेतृत्व केलं होतं, अनेक मान्यवरांनी या ठिकाणी नेतृत्व केलं होतं आणि मग कोणत्याही परिस्थितीमध्ये पदवीधर संघाची निवडणूक सुद्धा आपल्याला जिंकायची आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आहे. माझी विनंती मंचावर सगळ्या बसलेल्या नेत्यांना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आहे की आता कुणाबरोबर आपला मतभेद असेल तर त्याला बाजूला ठेवा. आपल्या डोळ्यासमोर फक्त भारतीय जनता पार्टी, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित नागपूर जिल्हा आणि विकसित काटोल निर्वाचन क्षेत्राचं डोळ्यासमोर चित्र ठेवून प्रत्येक कार्यकर्ता हा एकदा उमेदवारी त्या ठिकाणी त्याला पक्षाने दिली तर त्याच्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी त्याला जिंकून आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार या राज्यामध्ये असो, या जिल्ह्यामध्ये असो आणि या क्षेत्रामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उभं राहावं आणि त्या कामाकरता आपल्याला स्वतःला झोकून द्यावं. तेव्हाच आपण डॉक्टर पोद्दार साहेबांचा सत्कार केला आणि त्याचं महत्त्व त्या ठिकाणी कृतीतून दिसावं अशा प्रकारची विनंती करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहो. आणि म्हणून मी डॉक्टर पोद्दार साहेबांच्या या सत्काराच्या दिवशी आज परमेश्वराला विनंती करतो की त्यांना उदंड आयुष्य देऊ, त्यांच्या हातून या समाजाकरता जे जे काही त्यांनी मनामध्ये ठरवलेलं आहे त्या सगळ्या कल्पना त्यांच्या पूर्ण हो. आणि अशीच डॉक्टर साहेबांच्याबद्दल त्यांनी कडाले साहेबांनी सांगितलं की आरोग्यमंत्री यांना झाक केलं पाहिजे. मी सुद्धा डॉक्टर साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो, काही चिंता करू नका, बावनकुळे साहेबाला अडचण होणार नाही. कदाचित त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांचंही प्रमोशन पुढच्या काळामध्ये होणार आहे, तेव्हा निश्चितपणे तुमचा विचार करावा अशा प्रकारचा आग्रह करणारा मी सुद्धा एक प्रतिनिधी तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि त्याकरता आपण या ठिकाणी आपल्या या निर्वाचन क्षेत्राकरता जितकं योगदान देता येईल ते आपण त्या ठिकाणी प्रेमानं द्यावं. प्रत्येक येणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जी काही सेवा द्यायची आहे ती सेवा आपण त्या ठिकाणी द्यावी इतकीच प्रार्थना आजच्या प्रसंगी करतो. परमेश्वराच्याकडे
पुनश्च एकदा त्या ठिकाणी प्रार्थना करतो की आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या या कार्यातून एक चमक महाराष्ट्रालाही दिसतो, अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर सन्माननीय विधान परिषदेचे आमदार डॉक्टर राजू पोद्दार साहेब त्यांच्या या सत्कार सोहळ्याला आपलं मनोगत होते. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळे जण दोन्ही हात वर करून, मला माहिती आहे वेळ झालाय आणि प्रत्येक जण वाट पाहून राहिला केव्हा कार्यक्रम संपते, केव्हा जेवतो, केव्हा घरी जातो. आणि त्याच्यामुळे जरा एक 10 मिनिटात आपण कार्यक्रम संपू. छत्रपती शिवाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज या ठिकाणी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माझ्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या काटोल विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष, कार्यसम्राट आदरणीय चरणसिंगजी ठाकूर या ठिकाणी मंचावर उपस्थित, नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष मनोहररावजी कुंभारे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय मंडळी आणि उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मला माहिती आहे की कार्यक्रमाला बराच वेळ झालाय आणि माझ्या या पूर्वीच्या वक्त्यांनी माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केलेला आहे. खरं पाहिलं असता गेल्या 40 वर्षापासून मी राजकीय जीवनामध्ये काम करतोय आणि हे काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी जे जे मला करणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला. मी त्या ठिकाणी तालुक्याचा अध्यक्ष होतो, जिल्ह्याचा महामंत्री होतो, दुसऱ्यांदा जिल्ह्याचा महामंत्री झालो, प्रदेश कार्यकारिणी सदस्य झालो, नागपूर जिल्ह्याचा प्रभारी झालो आणि 2 टर्म नागपूर जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि सातत्यानं अनेक निवडणुका नागपूर जिल्ह्यामध्ये झाल्या. मग जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा त्या ठिकाणी मी प्रभारी होतो, अनेकदा लोकसभेच्या निवडणुकीचा मी प्रभारी होतो, अनेकदा सावनेर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीचा मी प्रभारी होतो. खरं पाहिलं असता 2009 मध्ये मी उमेदवारी मागितली, पण आशिष बाबूंना ती उमेदवारी दिली पूर्ण ताकदपणाला लावून. 2009 मध्ये निवडणूक प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. 14 मध्ये उमेदवारी मागितली, दुर्दैवानं त्या ठिकाणी सोनबाजींना ती उमेदवारी, त्यांची उमेदवारी त्यांचा अर्ज रद्द झाला आणि त्या 2014 मध्ये शिवसेनेला समर्थन देत त्या ठिकाणी मोठं मतदान मिळवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. 2019 मध्ये पक्षाने मला निवडणुकीला लढण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी चरणसिंग ठाकूरही 2019 मध्ये निवडणूक लढले आणि बावनकुळे साहेबांना उमेदवारी नाही मिळाली. एक मोठा बॅकलॅश तो आम्हाला सहन करावा लागला आणि 19 मध्येही यश हे मिळवता आलं. आणि मग मी ठरवलं की या निवडणुकीमध्ये सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचं साम्राज्य जर आपल्याला संपवायचं असेल तर आपल्याला मन मोठं करावं लागेल, त्यागाची भूमिका घ्यावी लागेल.
कार्यकर्ते 25 वर्षापासून त्या ठिकाणी पक्षाचं काम करत असताना प्रताडित झाले होते, त्यांच्यावर अन्याय होत होते, त्यांच्यावर अत्याचार होत होते, त्यांना पार्टीचं काम कोणी करू देत नव्हतं, पोलीस स्टेशन मध्ये केसेस व्हायच्या, विकास कामामध्ये 1 रुपया मिळायचा नाही, पार्टीचं काम कसं करायचं हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालं आणि अशा प्रकारे राजकारणामध्ये कार्यकर्ते भरडल्या जात होते. आणि म्हणून मी निर्णय घेतला की नाही, आता या ठिकाणी काँग्रेसचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं पाहिजे आणि ते उद्ध्वस्त करायचं असेल तर मन मोठं केलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी म्हटलं की मी आता 1 वर्षापूर्वीच मी जाहीर करून टाकलं होतं की मी विधानसभेची निवडणूक लढणार नाही. आणि या ठिकाणी चरणसिंग ठाकूरांची बॅटिंग जोरदार सुरू होती. आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये तडफेनं ते निवडणूक हरल्यानंतर सुद्धा 5 वर्ष पूर्ण ताकदीने, पूर्ण जोमाने, पूर्ण शक्तीनिशी त्यांनी पक्षाचं काम केलं. गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. अनेक नवीन लोकांना पार्टीशी जोडलं. त्या माध्यमातून पार्टीचा वोटर बेस तो भक्कम करण्याचं काम आदरणीय चरणसिंग ठाकूरांनी केलं. आणि मग त्यांनी म्हटलं की मी जर 5 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय तर मलाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे. आणि अशा वेळेस पक्षाने निर्णय घेतला की नाही, ठाकूरांवरही अन्याय होता कामा नये, त्यांना संधी दिली पाहिजे. मग आशिष बाबू आहे, त्यांना आपण सावनेरमध्ये लढवलं पाहिजे. पार्टीने अगदी वेळेवर निर्णय घेतला. मला रात्री 1 वाजता बावनकुळे साहेबांनी सांगितलं, देवेंद्रच्या इथे बोलावलं. रात्रीचे 1:30 वाजले होते. ते म्हणाले सुधाकरराव होतो, मी होते त्या ठिकाणी, देवेंद्र होते, बावनकुळे साहेब होते. म्हणजे आपण असा निर्णय करतोय. म्हटलं साहेब करा निर्णय. आम्ही त्या ठिकाणी छातीला माती लावून निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काम करू. आमचं एकच उद्दिष्ट आहे की सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं पाहिजे. आणि मग सोबत त्या ठिकाणी मनोहरराव कुंभारेच्या रूपानं एक तगडा, कार्यक्षम आणि अतिशय ताकदवार नेता तो आपल्या सोबत आला. पाहता पाहता आम्ही त्या ठिकाणी 21 दिवसामध्ये असं वातावरण बदलून टाकलं की त्या माध्यमातून डॉक्टर आशिषराव देशमुख हे प्रचंड बहुमतानं निवडून आले. खरं पाहिलं असता या ठिकाणी मनोहररावांना माहिती आहे, चरणसिंगांना माहिती आहे की आम्ही निवडणुकीची तयारी तर 5 वर्षापासून करत होतो. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर लाडकी बहीण योजना आली. आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांचे मेळावे जिल्हा परिषद सर्कल वाईज घेण्याचं काम आम्ही केलं. माझ्यासोबत मनोहरराव होते. इकडे चरणसिंग ठाकूरांचा धडाका सुरू होता. मला माहिती आहे की मी या ठिकाणी येऊन गेलो होतो बावनकुळे साहेबांसोबत. याच ठिकाणी 5000 महिलांचा मेळावा हा आपण घेतला होता. आणि अशा माध्यमातून जिल्हा परिषद सर्कल वाईज, नगरपालिका वाईज महिलांचे अतिशय मोठे मेळावे घेतले. एक वातावरण निर्मिती झाली. आणि या वातावरण निर्मितीच्या माध्यमातून सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये एक मोठा विजय आपल्याला निश्चितपणे मिळाला. आणि मग कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की नाही, आता डॉक्टर पोद्दारांना उमेदवारी मिळाली पाहिजे. मी उमेदवारी मागण्यापेक्षा नागपूर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी मागली. संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच आवाज होता की डॉक्टर पोद्दारांना उमेदवारी मिळाली पाहिजे. खरं पाहिलं असता माझे वोटर ते तर केवळ नगरसेवक होते. नगरसेवक तर एक मुखानं म्हणतच होते की डॉक्टर पोद्दारांना उमेदवारी द्या. पण त्यासोबतच ग्रामीण भागातला आपला बूथ प्रमुख असेल, आपला ग्रामपंचायतचा सदस्य असेल, आपला सरपंच असेल, आपला पदाधिकारी असेल, त्याच्याही मनामध्ये होतं की नाही, आता ही शेवटची संधी डॉक्टर पोद्दार यांना दिल्या गेली पाहिजे. आणि ही संधी मला मिळाली.
पार्टीनी नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला. सर्वेच्या पुढे आपण गेलो आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मला म्हटलं की डॉक्टर ऑन हेवी पब्लिक डिमांड आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी देतोय. आणि अशा प्रकारे मला जी उमेदवारी मिळाली त्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख असो, शेवटचा कार्यकर्ता असो, या कार्यकर्त्यांनी एक वातावरण नागपूर जिल्ह्यामध्ये निर्माण केलं. एक मुखानं एक दिलानं मला त्या ठिकाणी समर्थन दिलं. पक्षाने कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला आणि मला उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या सगळ्या आमदारांनी, माननीय बावनकुळे साहेबांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. मी या ठिकाणी चरणसिंग ठाकूरांना मनापासून धन्यवाद देतो की संपूर्ण काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नगरसेवकांचे संमेलन घेत सगळ्या नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं. आणि काटोल नगरपालिका क्षेत्रामध्ये तर मला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकासाठी एकही रुपया त्यांनी खर्च करू दिला नाही, तर स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करत माझ्या निवडणुकीमध्ये मला भरभरून योगदान दिलं. तर त्याबद्दल जरा जोरदार टाळ्या वाजवून ठाकूर साहेबांचं आपण अभिनंदन करू. उमेदवारी मिळाली. आपल्याजवळ भारतीय जनता पार्टीजवळ 504 मतं होती, महायुतीजवळ 574 मतं होती आणि आपल्याला 682 मतं मिळाली. काँग्रेसचा एक दमदार नेता, राष्ट्रीय प्रवक्ता, तो त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा होता आणि महाविकास आघाडीकडे असणारे 240 मतं ते सुद्धा त्यांना राखता आले नाही. ते 240 वरून 130 वर आले. आपण 574 वरून 682 वर गेलो आणि एक मोठा विजय सगळ्या नगरसेवकांच्या सहकार्यामुळे, सगळ्या कार्यकर्त्यांच्या कामामुळे, सगळ्या ज्येष्ठ आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे, सहकार्यामुळे मला हा मिळाला. आणि हा मिळाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा रे, तू जे 35 वर्षापासून पार्टीचं काम करत होता, हे संघटनेचं काम हे वेगळं विश्व आहे. कारण की निवडून आलो 22 तारखेला आणि 23 तारखेला शपथविधी झाला. गुलालानं रंगून गेलो होतो. रात्री 1-1:30 वाजला, पहाटेची फ्लाईट पकडायची होती. कसं तरी त्या ठिकाणी आंघोळ करत फ्लाईट पकडली आणि दुसऱ्या दिवशी 23 तारखेला शपथविधी झाला. गुलाल सुद्धा पूर्ण निघाला नव्हता. आणि मग सभागृहाचं कामकाज सुरू झालं. माझ्या लक्षात आलं की हे तर एकदम वेगळं विश्व आहे. याचा पक्षाच्या आपल्या कार्यपद्धतीशी याचा काहीही संबंध नाही. आणि मग मी त्या ठिकाणी नेत्यांना सभागृहात बसलो, अभ्यास करत बसलो, लोकांशी भेटलो, त्यांना विचारलं आणि त्या माध्यमातून सभागृहामध्ये कामकाजामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. आता या ठिकाणी एकीकडे सभागृहामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे, दुसरीकडे नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या क्षेत्रामध्ये आपल्या मतदारांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षेनुसार विकासाची कामं खेचून आणायची. तिसरीकडे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश संपादन करायचं आहे. आणि चौथीकडे आपला जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, महायुतीचा कार्यकर्ता आहे, केवळ भारतीय जनता पार्टीचाच नाही तर शिवसेनेचा असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, RPI आठवले गटाचा असो, या कार्यकर्त्याचं काम सुद्धा आपल्याला निश्चितपणे करायचं आहे. आणि म्हणून वेळ 18 महिने आहे आणि कामाचा डोंगर त्या ठिकाणी उभा आहे. पण मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मी त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेन की जीवाचं रान करत या ठिकाणी लोकांची सेवा प्रामाणिकपणे आणि इमानदारीने काम करण्याचं काम मी निश्चितपणे करेल.
आणि हे करत असताना प्रशासनावर त्या ठिकाणी पकड निर्माण करत, कारण की शेवटी सरकार आपलं आहे, केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, पालकमंत्री आपले आहे, आमदार आपले आहे, नगराध्यक्ष आपले आहेत, पण तरी सुद्धा हे जे अधिकारी आहेत यामधले अर्धे अधिकारी हे काम ऐकत नाही, त्वरेने काम करत नाही, ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम करत नाही. या सगळ्या नोकरशाहीला वटणीवर आणण्याचं काम आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे. यासाठी जीवाचं रान येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणे करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी मंचावर बसलेल्या सर्व आदरणीय सन्माननीय मंडळींनी अल्पावधीत माझ्या सत्काराचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपला मित्र, आपला सहकारी, कारण की मला माहिती आहे की आमदार झाला म्हणजे त्याला काही शिंग फुटले नाही आहे. मी तुमच्याच सारखा कार्यकर्ता आहे, तुमच्याच सोबत राहणारा कार्यकर्ता आहे, तुमच्याच सोबत त्या ठिकाणी रात्रंदिवस तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारा कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामुळे चिंता करू नका, येणाऱ्या काळामध्ये एकीकडे तुमचे प्रश्न सोडू आणि दुसरीकडे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहत तुम्हाला हिंमत देण्याचं काम आणि राजकारणामध्ये तुम्हा सगळ्यांना सोबत घेत पुढे जाण्याचं काम मी निश्चितपणे करेन हा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपणा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानत माझ्या शब्दांना विराम देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या 2 मिनिटं या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतील अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो. छड़ी पीछे करो पहिले सत्कार करून